नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपल्यासोबत रेनॉल्टची लेजेंडरी डस्टर, जी की पुन्हा एकदा जे कमबॅक याने जे इंडियन ऑटोमोटिव्ह कार मार्केटमध्ये केलेलं आहे. ही आयकॉनिक डस्टर जी आहे वर्षानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. नवीन लुक्स आहेत, नवीन इंजिन आहे, नवीन एक्सटेरियर आहे, नवीन इंटिरियर आहे. सोबतच जर पाहिलं तर इंजिन जे तुम्हाला पॉवरफुल या ठिकाणी पाहायला भेटणार. तर याची जी माहिती आहे जी आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत. तर फर्स्ट ऑफ ऑल बिग थँक्स टू युनिक ऑटोमोबाईल सातारा, ज्यांनी ही कार जी आपल्यासाठी शूटला अवेलेबल करून दिली. यांचे डिटेल्स जे तुम्हाला डिस्क्रिप्शनवर ते जरूर मिळतील. तर वळत आपण गाडीकडे. गाडी जी आहे ती चालू करून व्हिडिओ बनवायची सुरुवात करण्याचं मागचं कारण की इंजिन पॉवरफुल असून सुद्धा सायलेंट जे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. आता जो तुम्हाला आवाज येतो तो फक्त AC ऑन असल्यामुळेच येतं. बाकी जर पाहिलं इंजिनचा नॉईज तो एकदम कमी जो आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. वन बाय वन आपण सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. प्रथमतः जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण असे जे कार बाईक कमर्शियल व्हेकल्स तुम्हाला एकाच चॅनलवरती पाहायला भेटणार आहेत. तर वळत आपण इंजिनकडे. इंजिन जर पाहिलं तर तुम्हाला याच्यात 1.3 लिटर 160 BHP आणि 280 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करणार तुम्हाला टर्बो पेट्रोल इंजिन या ठिकाणी पाहायला भेटतं. फ्रंटमध्ये जर पाहिलं का या प्रकारे जे डस्टरची बॅजिंग तुम्हाला पाहायला भेटते. फ्रंट कॅमेरा या ठिकाणी, फोग लॅम्प आहेत. फ्रंटमध्ये तुम्हाला जर पाहिलं तर 6 फ्रंट पार्किंग सेन्सर जे ते तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतात. मेन एक गोष्ट जर तुम्ही पाहिली तर या ठिकाणी जे तुम्हाला रेनॉल्टची बॅजिंग इथे पाहायला भेटत नाही आहे, पण ती बॅजिंग जे तुम्हाला साईडला जे इकडे नक्कीच पाहायला भेटणार, जे की आयकॉनिक डस्टर जे इथे लिहिलेलं आहे. आणि आयकॉनिक तुम्हाला एक नेम प्लेट जे डस्टरची पाहायला भेटत आहे. साईडने जर पाहिलं तर काही या प्रकारे तुम्हाला जे प्रोफाईल या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. आयकॉनिक व्हेरियंटमध्ये तुम्हाला जे 18 इंच जे डायमंड कट आला व्हील्स पाहायला भेटणार आहेत. फ्रंटमध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. सोबत जर पाहिलं तर रिअरमध्ये तुम्हाला ड्रम ब्रेक या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तसंच आयकॉनिकची बॅजिंग जे आहे ते तुम्हाला इकडे साईडला सुद्धा पाहायला भेटते. बाकीवरती जे डस्टरची मेन्शन केलेलं आहे. आणि रिअर डोअर जे तुम्ही इकडून ओपन करू शकता. रिअरमध्ये जर पाहिलं काही या प्रकारे कनेक्टेड LED टेल लाईट आहेत. सोबतच जर पाहिलं तिथं सेंटरमध्ये रेनॉल्टचा लोगो आहे. आणि जे मी तुम्हाला सुरुवातीलाच बोललो टर्बो 160 म्हणजेच 160 BHP जे ते तुम्हाला पाहायला भेटते. रिअरमध्ये सुद्धा तुम्हाला 6 रिअर पार्किंग सेन्सर्स पाहायला भेटतात. रिव्हर्स लाईट आहे. इंडिकेटरची प्लेसमेंट काही या प्रकारे इथे दिलेली आहे. जर रिअरहून पाहिलं तर काही या प्रकारे तुम्हाला जे डिझाईन पाहायला भेटतंय. ग्राउंड क्लिअरन्स जो एक्झॅक्टली तुम्हाला आता स्क्रीनवरती शो होईल, पण ऑफ रोड सुद्धा तुम्ही जे या डस्टरमध्ये करू शकता. जर बूट पाहिलं तर तुम्हाला जे इलेक्ट्रॉनिक कंट्रोल बूट या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटतं, ज्यामध्ये तुम्हाला 518 लिटरचं जे बूट स्पेस या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, जो की खूप आतपर्यंत म्हणजे तुमच्या ऑलमोस्ट 4 ते 5 बॅगसुद्धा यामध्ये येणार आहेत. तो काही या प्रकारचं बूट होतं. वरती जर पाहिलं तर रूफ रेल्सवरती तुम्हाला डस्टरची बॅजिंग आहे. आणि इकडे जर पाहिलं तर मेन गोष्ट म्हणजे इंडियाच्या सगळ्या लोकांची मेन मागणी जी असते ती सनरूफ. ते सनरूफ जे आपण आत जाऊन पाहणारच आहोत. इकडे जर पाहिलं तर हाय माउंटेड स्टॉप लॅम्प जे तो रिअरमध्ये पाहायला भेटतो. डिफॉगर आहे, वायपर आहे, वॉशर सुद्धा तुम्हाला इकडे पाहायला भेटतोय. तर जाऊयात आपण गाडीच्या आतमध्ये. पायदळी इकडून तुम्ही जे फ्यूल अप करू शकता. डोअर ट्रिम जर पाहिला तर काही या प्रकारे डोअर ट्रिम पाहायला भेटते तुम्हाला. इकडे जे ऑटोमॅटिक विंडो कंट्रोल्स जे या ठिकाणी पाहायला भेटतात, जे की ऑटो अप अँड डाऊनच्या फंक्शन सोबत येतात. हे मिररचे कंट्रोल्स आहेत. बाकीकडे जे तुम्हाला डोअर पॉकेट पण पाहायला भेटतं. आणि ही जी स्टिचिंग जे तुम्हाला गाडीवरती पाहायला भेटेल, थोडंसं कार्बन फायबरचा फिनिश जे तो तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे. आतमध्ये जर पाहिलं तर जी स्टिचिंग तुम्हाला बाहेर दिसत होती ती स्टिचिंग तुम्हाला सीट्सवरती सुद्धा इथे कंटिन्युअली पाहायला भेटणार आहे. इंटेरियरमध्ये सुद्धा आहे, डॅशबोर्डवरती सुद्धा आहे. सीट जर पाहिलं तर तुम्हाला जे इलेक्ट्रॉनिक सीट जे ते या ठिकाणी पाहायला भेटते विथ व्हेंटिलेटेड फंक्शनसोबत ड्रायव्हर आणि को पॅसेंजर दोन्हीसुद्धा आतमध्ये. तर इंटिरियरमध्ये जर पाहिलं तर काही या प्रकारे तुम्हाला जे डॅशबोर्डचे डिझाईन जे ते या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटणार आहे. इकडे जर पाहिलं तुम्हाला 2 मेन डिस्प्ले जे आहेत ते या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. 10.1 इंचचं जे तुम्हाला इन्स्ट्रुमेंट क्लस्टर प्लस 10.25 इंचचं जे मेन स्क्रीन यामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्यामध्ये जे तुम्हाला इनबिल्ड जे या ठिकाणी मॅप पाहायला भेटणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं प्रोफाईल वगैरे बनवू शकता. सोबत जर पाहिलं तर इथं अँड्रॉइड ॲपल कारप्ले सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. तर काही या प्रकारचं स्क्रीन वगैरे होतं. आणि याच्यानंतर जर पाहिलं तर तुम्हाला ॲम्बियंट लाईटिंग जे ती डोअरवरती आणि डॅशबोर्डवरती जे तुम्हाला पाहायला भेटणार आहे, जे की या ठिकाणी कूल जे तुम्हाला फिलिंग नक्कीच देणार आहे. वरती जर पाहिलं तर काही या प्रकारे तुम्हाला जे या ठिकाणी सनशेड्स पाहायला भेटतात.
विथ मिरर पॅसेंजर साईडला जर पाहिलं तर तुम्हाला मिरर प्लस लाईट दोन्ही या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. आणि लाईटमध्ये जर पाहिलं ना तिथे तुम्हाला जे काही या प्रकारे टचमध्ये जे लाईट पाहायला भेटणार आहे. इथे जर पाहिलं तर रिअर व्ह्यू मिरर जो आहे तो काही ऑटो डिमिंग फंक्शनच्या सोबत इलेक्ट्रोकॉमिक मिरर तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. सोबत जर पाहिलं तर मेन गोष्ट जिची आपण वाट पाहत होतो ते म्हणजे सनरूफ. तुम्हाला जे फुल सनरूफ जे या ठिकाणी पाहायला भेटतं, म्हणजे इथून तुम्ही इझिली जेव्हा गाडी थांबलेली असेल तेव्हा बाहेर नक्कीच या ठिकाणी येऊ शकता विथ सनसेट, जी की पूर्ण जे कवर या ठिकाणी तुम्हाला करणार आहे. सेंटर कन्सोल जर पाहायचं झालं तर इथे तुम्हाला जे एसीचे कंट्रोल्स दिलेले आहेत. सोबतच जर पाहिलं तर खाली इकडे तुम्हाला काही तुमची की वगैरे ठेवू शकता. वायरलेस चार्जिंग पॅड जे ते तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पाहायला भेटतं. USB Type-C चे 2 पोर्ट आहेत. इकडे तुम्हाला जे Type-A सॉकेट सुद्धा तुम्ही लावू शकता. 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन जे ते तुम्हाला या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटतं. मॅन्युअल हँडब्रेक आहे. क्लब बॉक्स जे तुम्हाला आर्मब्रेस्टच्या खाली या ठिकाणी पाहायला भेटतो. स्टेअरिंग जर पाहिलं तर काही या प्रकारे 3 स्पोक स्टेअरिंग व्हील जे ते या ठिकाणी तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतं. बाकी स्टार्ट स्टॉप बटन जे ते तुम्हाला इकडे लेफ्ट साईडला पाहायला भेटतं. पॅसेंजर साईडला बघितलं तर काही या प्रकारचे तुम्हाला पॅसेंजर सीट पाहायला भेटते. इकडे जर पाहिलं तर तुम्हाला जे लंबर सपोर्ट सुद्धा इकडून ॲडजस्ट करता येतो. दोन्ही जे सीट जे आहेत ते तुम्हाला व्हेंटिलेटेड या ठिकाणी पाहायला भेटणार आहेत. तर फ्रंटमध्ये जे तुम्हाला फुल कम्फर्ट या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटणार आहे. तर तसंच जेव्हा आपण रिअरमध्ये आणि पाहूयात किती कम्फर्ट रिअर सीट्समध्ये आहे. रिअर डोअर जर पाहिलं तर काही या प्रकारे तुम्हाला डोअर पाहायला भेटतो. इथे जे तुम्हाला बॉटल होल्डर प्लस थोडंसं स्टोरेज या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटतं. रिअर सीट जर पाहिलं इथे तुम्हाला 3 हेडरेस्ट या ठिकाणी नक्कीच दिलेले आहेत. 3.3 सीट बेल्ट प्लस ISO चाइल्ड फिक्स माउंट्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटतात. तर जाऊयात आपण आतमध्ये आल्यानंतर जे फर्स्ट जी फिलिंग आहे ती म्हणजे तुम्हाला खूप स्पेसी जे आहे ते या ठिकाणी रिअरमध्ये स्पेस पाहायला भेटणार आहे. व्यवस्थित जे फ्रंटमध्ये स्पेसचा वापर या ठिकाणी सीटमध्ये कट्स वगैरे असतील ते या ठिकाणी केले आहेत. माझी हाईट जर पाहिली तर 6.2 इंच आहे. व्यवस्थित जे अंडर थाय सपोर्ट सुद्धा पाहायला भेटतो. नी रूम चांगला आहे. लेग रूम सुद्धा खूप चांगला या ठिकाणी तुम्हाला गाडीमध्ये पाहायला भेटतो. इकडे वरती जर पाहिलं तर तुम्हाला जे लाईट नक्कीच देण्यात आलेली आहे. सोबतच ग्रॅब हँडल्स आहेत. सेंटरमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला जे आर्मब्रेस्ट या ठिकाणी पाहायला भेटतात. 2 कप होल्डर्स आहेत. सोबत इथे जे तुम्ही फोन वगैरे तुमचा ठेवू शकता. मध्ये जे तुम्ही अजून एक जण कम्फर्टेबली या ठिकाणी बसू शकतो. जसं की पाहिलं इकडे जे माझा मित्र बसलेला आहे त्याच्यामध्ये आणि माझ्या दोघांच्यामध्ये व्यवस्थित या ठिकाणी जागा आहे. मध्ये जर पाहिलं तर ACची प्लेसमेंट आहे. Type-C चार्जिंगचे 2 पोर्ट्स या ठिकाणी तुम्हाला नक्कीच पाहायला भेटतात. आणि काही या प्रकारे जे तुम्ही सनरूफचा या ठिकाणी मजा घेत जे तुम्ही राईड या ठिकाणी करू शकता. सनसेट जे पूर्णपणे मागे या ठिकाणी जाते. तर ऑनेस्ट रिव्ह्यू जो आपण आपल्या इथे मित्राला विचारूयात. तर अंजनी, तुला गाडीमध्ये बसल्यानंतर जे कसं म्हणजे फील होतं? रिअरमध्ये पण तू बसलास, फ्रंटमध्ये पण तू बसला होतास. स्पेसच्या बाबतीत तुझं काय म्हणणं आहे गाडीमध्ये? एकदम कम्फर्टेबल आहे. आपण यात राईड घेऊ शकतो. कारण इथं तुम्ही जर बघितलं, जसं मी आत आलो आणि इथं जो तुम्ही बघताय तो पूर्ण कम्फर्टेबल मी बसलो आहे. अगदी निवांत, स्पेस वगैरे भरपूर आहे. ओके, दॅट्स बाकीच्या गाड्या तू बघितल्यास, बाकी गाड्या सेम ECUच्या बाबतीत आपण बघतो की फ्रंटमध्ये जो आहे तुम्हाला मस्त स्पेस जास्त पाहायला भेटतो, पण रिअरमध्ये जे लेस कम्फर्टेबल फील होतं. त्याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? मध्ये जर बघितलं तर अदर गाड्यांपेक्षा तर बाकीच्या गाड्यांमध्ये कसं फ्रंटमध्ये जास्त स्पेस असतो आणि मागं जे बसणारे असतात तर त्यांना मोस्टली जास्त कम्फर्टेबली स्पेस वगैरे नसतो अवेलेबल. सो या गाडीमध्ये एक ॲडव्हान्टेज असा आहे की मागचाही तितकाच कम्फर्टेबली बसतोय जेवढा पुढचा राईड म्हणजे घेतोय. ओके, अगदीच बरोबर. जसं की तुम्ही ऑनेस्ट रिव्ह्यू ऐकला, जसं की मी असं सांगतोय सगळं तसं नाही आहे. तर तो सुद्धा कम्फर्टेबली या ठिकाणी बसलेला आहे. तर जसं पाहिलं ओव्हरऑल एक माझं ओपिनियन की जे की आयकॉनिक गाडी ज्यांना आवडते आणि ती डस्टर जे ते पुन्हा या ठिकाणी मार्केटमध्ये आलेली आहे, त्याच आयकॉनिक लुकसोबत जे तुम्हाला पाहायला भेटणार आहे अपग्रेडेड, म्हणजे कोणतीही कमी जे या ठिकाणी सोडलेली नाही आहे रेनॉल्डने डस्टर लॉन्च करताना. तर ओव्हरऑल जर पाहिलं तर आपल्याला याची प्राईस जे तुम्हाला एक शोरूम स्टार्टिंग प्राईस जे 1,60,000 पासून तुम्हाला जे या ठिकाणी स्टार्ट होताना पाहायला भेटणार आहे. जर तुम्हाला या गाडीची डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तुम्ही कोणताही क्वेश्चन जे कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. सोबतच जर तुम्हाला युनिक ऑटोमोबाईल सातारा इथे व्हिजिट करून गाडीची टेस्ट राईड घ्यायची असेल तरी सुद्धा तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल्स जे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पाहायला भेटणार आहेत.
नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.